कितीही जुन्या टाचाला पडलेल्या भेगा पूर्णपणे नाहीशा होतील, त्यासोबतच पायदुखी, गुडघेदुखी, टाचदुखी हे सर्व त्रास ठीक होतील या घरगुती पॉवरफुल उपायाने। आणि बघू शकता अगोदर टाचा किती जास्त खराब झाल्या होत्या आणि या लाईन बघा टाचाच्या भेगा कशा भरून आलेल्या आहेत, त्या लाईन तुम्हाला इथे दिसत असतील। खूप चांगला इन्स्टंट रिझल्ट मिळतो, एकदा करून बघा, खूप चांगला आराम मिळेल तुम्हाला। आणि यासाठी अगदी घरातीलच बेसिक वस्तू लागणार आहेत, त्यामुळे करून बघायला काहीच हरकत नाही। मला रिझल्ट मिळाला आहे, तुम्हालाही मिळेलच। चला यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। तर यासाठी बघा आपल्याला एका भांड्यामध्ये एक अर्धा ग्लास जवळ पाणी घ्यायचं आहे। ते पाणी उकळण्यासाठी गॅसवरती ठेवायचं, पाणी चांगलं गरम करायचं। त्यानंतर एका वाटीमध्ये हे पाणी काढायचं आहे किंवा एखाद्या त्याच भांड्यामध्ये जरी पाणी ठेवलं तरी चालतं। त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा खायचा सोडा। इथे हे जे पाणी आहे ते कमी जास्त तुम्ही वापरू शकता। खायचा सोडा टाकल्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू। तर बघा अर्ध लिंबू मी घेतलेला आहे, लिंबू यामध्ये आपल्याला पिळून घ्यायचा आहे। लिंबू पिळल्यानंतर यामध्ये खायचा सोडा टाकलेला आहे तर एक रिॲक्शन होतं, पूर्ण असं हे पाणी जे आहे ते फेसाळलं जातं। त्यानंतर याला आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे। आणि जर खूप जास्त टाचाला भेगा नसतील ना तर यामध्ये थोडा शॅम्पू जरी टाकला तरी चालतं। आणि खूप जास्त भेगा असतील तर शॅम्पू टाकू नका, कारण की काय होतं त्याने थोडंसं आग पडल्यासारखी होते, कारण की खोलवर असलेल्या टाचाच्या भेगा त्यामधून रक्त निघत असेल ना तर ते जखम असल्यासारखी असते थोडीशी, त्यामुळे एवढ्याच गोष्टी टाकायच्या। आणि शॅम्पू अगदी ऑप्शनल आहे। त्यानंतर आपल्याला हे गरम पाणी साईडला ठेवायचं आहे। तर त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे लसूण। तर लसणाच्या अशा काही कळ्या मी घेतलेल्या आहेत, तुम्ही याला सोलून देखील घेऊ शकता। मी याला न सोलताच असं अगदी ग्रेटरच्या मदतीने खिसून घेत आहे। याचा जो पाचोळा आहे ना तो आपण इथे वापरणार आहोत, त्यामुळे काही इथे आपल्याला लसूण सोलून घ्यायची गरज नाही। तसंही पाचोळा असा वरती जातो, त्यामुळे काहीच हरकत नाही। तर इथे आपल्याला लसणाची थोडी पेस्ट हवी आहे, खलबत्त्यामध्ये कुटून जरी घेतलं तुम्ही तरी चालतं। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर आता बघा इथे ना आपण पूर्ण ही जी पेस्ट आहे ना ती एका वाटीमध्ये काढायची आहे। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापूर। तर बघा आपल्या देवघरामध्ये आपण कापूर नक्कीच ठेवतो, तर कापराची एक छोटीशी वडी आपल्याला इथे घ्यायची आहे आणि त्याला आपण हातानेच थोडंसं दाबून बारीक करणार आहोत। पेपरमध्ये देखील टाकून तुम्ही याला असं थोडं बारीक पावडर जरी करून घेतलं ना तरी चालेल। आणि कापूर आपल्याला इथे नक्की वापरायचा आहे, कोणताही कापूर घेऊ शकता, भीमसेनी कापूर असेल तर अजूनच चांगलं। त्यानंतर बघा आता इथे आपल्याला लागणार आहे तुरटी। तर तुरटीचा एक छोटासा खडा आपल्याला इथे लागणार आहे। तर तुरटी जी आहे ना अगदी आपल्या घरामध्ये देखील असते किंवा किराणा मालाच्या दुकानात स्वस्तात मिळते आणि तुरटीचे भरपूर ठिकाणी घरामध्ये उपयोग आहेत, त्यामुळे तुम्ही आणून ठेवा, तुम्हाला खूप फायदा होईल नसेल तर। आणि आता बघा इथं खलबत्त्यामध्ये टाकून मी ना तुरटीचा असं थोडं पावडर केला आहे। जो खडा घेतला होता ना तुरटीचा त्याला फोडून अगदी छोटासा खडा असा मी बारीक करून घेतलेला आहे, ते एका वाटीमध्ये आपण काढूयात। त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे अद्रक। जसं की लसूण, कांदा, अद्रक यांची जी तासीर असते ना खूप जास्त गरम असते, तर त्यामुळे इथे आपल्याला अद्रक देखील नक्की वापरायची आहे। याचा रिझल्ट जो आहे ना तो तुम्हाला हे बनवत असतानाच लक्षात येईल की खरंच हे आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे। कारण की मार्केटमधील तुम्ही जर एखादं तेल, एखादी क्रीम आणली तर तुम्ही बघा त्यामध्ये काही ना काहीतरी केमिकल थोडंफार असतं जे की सर्वांना सूट होत नाही, पण घरी तुम्ही हे करून बघा, सर्वांना सूट तर होईलच, एकही रुपया खर्च होणार नाही असा हा उपाय आहे। त्यानंतर बघा इथे आपल्याला लागणार आहे कोरफड। कोरफड वापरणं ऑप्शनल आहे, तुम्ही अगदी फ्रेश कोरफड नसेल तर ॲलोवेरा जेल जे असतं ना ते देखील एक अर्धा चमचा यामध्ये घेतलं तरी चालतं। आता यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे तेल। तर तेल इथे कोणतं वापरायचं हे सर्वात महत्त्वाचं आहे। इथे आपल्याला एकतर एरंडीचं तेल वापरायचं आहे किंवा मोहरीचं तेल वापरायचं आहे। तिळाचं तेल देखील तुम्ही वापरू शकता, पण खोबरेल तेल वापरू नका, कारण की ते थंड असतं, त्यामुळे ते वापरायचं नाही। बाकी इतर जे आपल्या शरीरासाठी चांगले तेल असतात ते तुम्ही इथे घेऊ शकता, जे की गरम असावेत, म्हणजे त्यांची तासीर गरम असावी। त्यानंतर आता ही कढई मी गॅसवरती ठेवली गरम करण्यासाठी। तेल थोडं कोमट झालं की त्यामध्ये आपण जी पेस्ट तयार केली होती ना तर ती टाकायची आहे अगोदर, आणि त्यानंतर ज्या कोरड्या वस्तू आहेत ना तर त्या टाकायच्या आहेत आणि याला चांगलं हलवून थोडंसं गरम करायचं आहे। तर आता याला ना यामधील ज्या वस्तू आहेत त्या खरपूस अशा होईपर्यंत गरम करायच्या, थोड्या लालसर होईपर्यंत आपल्याला चांगलंच याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। अगदी 2-3 मिनिटातच ही प्रोसेस होते, जास्त वेळ इथे लागत नाही। आणि त्यासोबतच तुम्ही बघाल हे तुम्ही अगदी एकदा जर बनवून ठेवलं तर 6 महिने, वर्षभर कधीही वापरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। पण जास्त दिवस वापरायची गरजच पडत नाही असा हा उपाय आहे।
तर बघा याला मी चांगलं असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपण याला गाळून घेणार आहोत। याला कसं तुम्ही फक्त असं नाही की टाचा खराब झाल्या आहेत, भेगा पडल्या आहेत किंवा पाय खराब आहेत म्हणून बनवलं, तर तुम्ही याला ना फक्त असं नाही की टाचासाठीच, तर गुडघ्यासाठी, खांदेदुखी, कंबरदुखी यासाठी देखील वापरू शकता, असा हा उपाय आहे। आणि त्यासोबतच आपण इथे बघू शकता याला गाळून घेतलेला आहे, तर एखाद्या स्वच्छ बॉटलमध्ये देखील तुम्ही काढू शकता। आता हे जे लिक्विड आपण तयार केलेलं आहे आणि हे तेल कधी कुठे कसं वापरायचं हे पाहणं खूप गरजेचं आहे, कारण की बऱ्याच वेळा आपण बऱ्याच क्रीम महागड्या घेतो, लावतो पायाला, त्याचा फायदा होत नाही, कारण की आपण ते व्यवस्थित त्याची प्रोसेस करत नाही। तसंच इथेही आहे। आता बघा आपण दिवसभर इकडे तिकडे फिरतो, कधी चप्पल घालतो कधी नाही, तर असे पाय खराब होतात। अगदी यामध्ये टाचाला भेगा पडलेल्या असतात ना, तर भेगांमध्ये खूप जास्त धूळ गेलेली असते, एक प्रकारचं इन्फेक्शन असतं, तर ते अगोदर आपल्याला इथे निर्जंतुक पाय करायचे आहेत। तर स्वच्छ पाण्याने तर धुवून चालणार नाही, त्यासाठी आपण तयार केलेले जे लिक्विड आहे ना, ते आपल्याला पायाला लावायचं आहे। एखादा सॉफ्ट टूथब्रश घ्यायचा आणि त्याने पाय व्यवस्थित घासायचे। आता तुम्ही म्हणाल सध्या टाचाला भेगा नाहीत माझ्या, कारण की मला रिझल्ट मिळाला आहे, मी ही प्रोसेस करूनच माझे पाय एवढे चांगले मऊ केलेले आहेत। तुम्हीही ही प्रोसेस करा तरच फायदा होईल, तर असंच तेल लावलं तर फायदा होणार नाही। तर बघा हे लिक्विड टाकून पाय चांगले आपल्याला स्वच्छ करायचे आहेत, निर्जंतुक करायचे आहेत। टाचाच्या भेगा असतील तर त्यामध्ये हळूहळू असा ब्रश फिरवून पूर्ण माती जी आहे ती काढा। आणि इथे जे आपण यामध्ये शॅम्पू जरी तुम्ही टाकला पाय स्वच्छ करण्यासाठी तरी टाकू शकता, आणि त्यासोबतच एखाद्या टोपल्यामध्ये जरी पाणी हे मोठं जास्त असं घेऊन तुम्ही पाय सोडून बसले 5-10 मिनिट तरी चालतं, पाय स्वच्छ होतात त्या प्रकारे, पण असं देखील तुम्ही स्वच्छ करू शकता। तर या पद्धतीने बघा आता काय होतं, याचा अजून एक फायदा असा होतो की आपल्या पायावरती जे डेड स्किन असते ना, ज्या टाचाला भेगा पडल्यानंतर खूप जास्त डेड स्किन तयार होते, तर ती देखील पूर्णपणे अशी निघून जाते। आणि त्याला पूर्ण आपल्याला स्वच्छ पाय जे आहे ते धुतल्यानंतर कोरडे करायचे आहेत, आणि हाताने जर कोरडे केल्यानंतर डेड स्किन निघत असेल तर ती पूर्ण चोळून काढा। आणि त्यानंतर बघा आता काय करायचं, आपण जे तेल तयार केलेलं आहे ना, तर ते तेल आपल्याला टाचाला पूर्ण तळपायाला व्यवस्थित लावायचं आहे। बऱ्याच जणांच्या तळपायाची आग देखील होते, तर त्यांच्यासाठी देखील हा उपाय कामी येऊ शकतो। त्यासोबतच बघा जर तुम्हाला गुडघेदुखी किंवा इतर पायदुखीसाठी वापरायचं असेल, खांदेदुखी, कंबरदुखीसाठी, तर हे तेल प्रत्येक वेळी थोडंसं कोमट करून वापरा, त्याचा डबल तुम्हाला फायदा होईल। आणि जर टाचदुखीसाठी किंवा टाचाला भेगा आहेत त्यासाठी लावायचं असेल तर असंच याला घेऊन थोडंसं लावलं, संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री झोपण्या अगोदर लावायचं, म्हणजे दिवसभर लावल्यानंतर काय होतं यामध्ये धूळ जाते, परत पाय खराब होतात। रात्री तुम्हाला जर वाटलं की तेलामुळे कपडे खराब होऊ शकतात तर याला सॉक्स घालून झोपा किंवा कॅरीबॅग बांधून जरी झोपलं तरी चालतं, खूप चांगला रिझल्ट येतो, एकदा करून बघा। दिवसा जर हा उपाय केला तर शूज सॉक्स घालावे लागतील, त्यामुळे रात्री करा म्हणजे तुम्हाला सोयीस्कर होईल। आणि काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।